गेल्याकाही सागरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सिऊड्स विभागात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्या होणे तसेच घरफोडीची प्रकरणे वाढलेली आहेत। यामुळे सिऊड्स मधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून स्थानिक माजी नगरसेवक विशाल डोळस यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सदर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात आणि रहिवाशांना भयमुक्त करावे अशी मागणी केली आहे। आज या ठिकाणी विभागातल्या विविध प्रमुख घटकांपैकी जे काही जागरूक असे नागरिक आहेत, महिला आणि पुरुष, विविध संस्थांचे या ठिकाणी पदाधिकारी सुद्धा उपस्थित आहेत। गेल्या काही कालखंडापासून सिऊड्समध्ये अनेक बऱ्या वाईट घटना घडत आहेत। त्यामुळे म्हणजे काही दिवसांपूर्वी झालेली एक विभागातली मुलगी असेल, त्याच्या बाबतीतली घटना असेल, वार्डामध्ये होणाऱ्या छोट्या मोठ्या भुरट्या चोरांकडनं झालेल्या चोऱ्या असतील, गाड्यांच्या बॅटरी काढणं, मंदिरातल्या दानपेट्या फोडणं, त्यानंतर गाड्यांचे टायर काढणं आणि सोसायटीच्या आवारात जाऊन काही ना काही वस्तू चोरीला जाणं, अशा घटना ज्या आहेत CCTVमध्ये कैद होऊन सुद्धा त्या चोरांचं काय झालं, पुढे ते चोर पकडले की नाही पकडले गेले। आणि आत्ताच नुकतीच जी काल परवा झालेली घटना आहे, जी सुखसागर सोसायटी, स्नेहमिलन सोसायटी यांच्यामध्ये काही नागरिकांना माहीत नसेल, परंतु एक मोठी दुर्घटना झालेली आहे आणि चोरांकडनं तशा प्रकारचं चोरी करण्याचा प्रयत्नसुद्धा झाला आणि चोरीसुद्धा झालेली आहे। आणि याबाबत नागरिकांना माहीत जरी नव्हतं, परंतु आता सगळ्या गोष्टी समोर यायला लागलेल्या आहेत आणि नागरिकांमध्ये थोडंसं भीतीचं वातावरण निर्माण व्हायला लागलेलं आहे की बाबा आम्ही इथे सुरक्षित आहोत का। म्हणजे अशा प्रकारे लोक येऊन जर घरामध्ये घुसून चोऱ्या करायला लागलं तर नागरिकांनी जगायचं कसं, हा प्रश्न सर्वांच्या समोर होता। आणि म्हणूनच आम्हाला असं वाटलं की पोलिसांनी या ठिकाणी ॲक्शन मोडवर येऊन अशा लोकांचा बंदोबस्त करायला पाहिजे। जे लोक, जे घटक याच्यामध्ये सामील आहेत, म्हणजे ही जी घटना घडलेली आहे, ही घटना जी कोणाच्या तरी माहितीवरूनच घडलेली आहे। आणि अशी घटना जेव्हा घडते एखाद्या सोसायटीमध्ये, जे त्या ठिकाणचे संबंधित काम करणारे कर्मचारी असतील, त्या ठिकाणी येणारे जाणारे त्यांचा नेहमीचा संपर्क आहे, अशा लोकांच्या माध्यमातूनच ही माहिती पुरवल्यामुळेच सोसायटीमध्ये बंदिस्त असलेल्या घरामध्ये घरफोडी झालेली आहे। आणि त्यामुळे याच्यावरती लवकरात लवकर ॲक्शन घेऊन त्या चोरांना पकडलं आहे अशी जोपर्यंत खात्री लोकांना होणार नाही तोपर्यंत लोक जे आहेत हे अस्वस्थ राहतील। म्हणून या ठिकाणी पोलिसांना आम्ही विनंती केली आहे, याच्यावरती आळा घालण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने जे काही प्रयत्न आहेत त्यांनी ते करावे, ज्या काही उपाययोजना आहेत त्यांनी राबवाव्यात। आणि जे नागरिकांकडनं अभिप्रेत आहे, म्हणजे अवेअरनेस कॅम्प असेल, नागरिकांनी घ्यायची दक्षता असेल, ती सगळी जबाबदारी इकडचे नागरिक घेतील। अशा प्रकारची चर्चा या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि मला वाटतंय लवकरच सिऊड्समध्ये याचा परिणाम पाहायला मिळेल आणि ज्या काही घटना आहेत त्याच्यामध्ये, ज्या गुन्हेगारी घटना आहेत त्यामध्ये आपण नियंत्रण आलेलं असेल अशी आपण या ठिकाणी अपेक्षा करूया। सिनियर फील्ड जर्नलिस्ट फोरम जोशी यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, सिऊड्स, नवी मुंबई।